पालघर प्रकरणी जे गप्प बसले ते नागपूरवर ओरडू लागले। पालघरच्या साधूंचं दुःख ज्या ठाकरेंना दिसलं नाही तेच ठाकरे आता फडणवीसांना राजीनाम्याबद्दल ज्ञान देऊ लागले। बदलापूरचा बदला पूर्ण झाल्यावर जे ओरडत होते आता तेच सांगतायत फडणवीसांनी कसं काम केलं पाहिजे। औरंगजेबसाठी अबू आझमींचं प्रेम उफाळून येणं स्वाभाविक आहे, परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आणि त्यांचा पक्ष औरंगजेबच्या कबरीच्या समर्थनार्थ बोलत असेल तर हे प्रश्न निर्माण करणारा आहे। आपल्या कारकिर्दीत जे ठाकरे पालघरमधील हिंदू साधूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत शांत होते त्यांनी आता फडणवीसांना काम कसं करावं हे शिकवणं हास्यास्पदच नाही का? जे ठाकरे बदलापूरच्या नराधमाच्या एन्काउंटरवर प्रश्न करतात आणि नागपूर घटनेबद्दल ज्ञान देऊ लागले तर हा दुटप्पीपणा नाही तर काय आहे? नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीबाबत वाद झाला। दोन परस्पर विरोधी गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। शहरात दंगली सदृश वातावरण निर्माण झालं। प्रचंड प्रमाणात तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली। गाड्या फोडून पेटवण्यात आल्या। या हाणामारीत DCPसह अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले। याचा फायदा घेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच राजीनामा मागू लागलेत। परंतु प्रत्यक्षात मात्र असा प्रश्न उपस्थित होतो, पालघरमध्ये अत्याचार झालेल्या साधूंच्या मृत्यूनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा होता कुठं? स्वपरिचित एका मंत्र्यावर एका महिलेनं आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला तेव्हा ठाकरेंचा राजीनामा कुठे गेला होता? दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर उद्धव सुपुत्र आदित्य ठाकरेवर आरोप केला गेला तेव्हा कुठे होता ठाकरेंचा राजीनामा? मोठ्या मुश्किलीनं मिळालेली खुर्ची ठाकरे इतक्या सहज कशी सोडतील? नागपूर हिंसेनंतर देवेंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये असतानाच अचानक ठाकरेंनी आपलं तोंड उघडलं ते फडणवीसांचा राजीनामा मागण्यासाठीच। नागपूर हिंसेबाबत फडणवीस सरकारनं केलेली कारवाई लक्षात न घेताच ठाकरे राजीनामा मागतात हे काही पटण्याजोगं नाही। नागपूर हिंसेनंतर तात्काळ फडणवीस सरकारनं ॲक्शन मोड ऑन करत 50पेक्षा जास्त लोकांना अटक केली। 5 FIR दाखल करून घेत 7,750 लोकांवर कारवाईही केली गेली। आपल्या कारकिर्दीत जे ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या परवानगीशिवाय काहीच करू शकत नव्हते तेच ठाकरे फडणवीसांना बुलडोजर चालवायला कसं सांगतात? बुलडोजर चालवायला सांगण्याआधी ठाकरे हे विसरले की फडणवीस सरकारमध्ये घुसखोरांना उखडून फेकण्यासाठी बुलडोजर चालवता येतो आणि तेही कुणाच्याही परवानगीशिवाय। वेळ आल्यावर दंगेखोरांना देखील बुलडोजरच्या पायाशी देऊ। बाकी अभिनेत्री कंगना राणावतच्या ऑफिसवर बुलडोजर चालवून स्वतःला तुर्रम खान समजणाऱ्यांना काय माहिती असणार बुलडोजरचा योग्य वापर?